सह्याद्रीच्या कुशीत दडलेला आणि इतिहासाची साक्ष देणारा किल्ले कहोज. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर पालघर जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे एक दुर्लक्षित पण इतिहासाची साक्ष देणारा गड. गर्द जंगल, पावसात नाहलेल्या वाटा आणि शिखरावरून दिसणारं अप्रतिम दृश्य. तर आज आपण अनुभवणार आहोत याच अनोख्या गडाची सफर. तर आता आपण पालघरवरून आलो, वाघोटे गावाला उतरलो आहे बसमधून आणि आता आपल्या पाठी हा दिसलेला कहोज किल्ला आहे आणि आपल्याला आता इथून स्टार्ट करायचा ट्रेक आपला. तर बघूया. तर मेन रस्त्यापासून असा रोड आहे आतमध्ये ते गावाकडे जातो आणि आजूबाजूला छोट्या अशा पायवाटा वगैरे आहेत, त्याच्यामुळे समजत नाही की नक्की वाट कुठून आहे. तर इकडे भरपूर अशा पायवाट आहेत ज्याने की आपली वाट चुकू शकते. तुम्हाला स्थानिक माणसांना, लोकांना विचारावं लागेल कुठे कसं जायचं आहे. हा तेच नाही समजलं आम्हाला. इथून बोलला की इकडून बोलला. झाड दिसेल मोठा, हा तिथे ते बांधायचं राहायचं. सरळ जा आपलं. मग सरळच आहे. हां असं जायचं. याच्यावरून जातं का असं हां की खालून आहे? चालू नाही, मधीतून जायचं इथून. एका आपलं ते याचा सिमेंटचा असं एक कंटाळा आहे ना, हां हां. त्याच्यावर ना जायचं असं. सरळ ते एक खेळ दिसतो ना जी, त्यालाच अशी जाते. जो खाली आपला यो दिसतो ना, हे हे हां 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 हां. त्यालाच असं जायचं. ओके चालेल. हां तर मेन वाट सोडून दुसरीकडे भरकटलं होतं, पण ते बाबांनी योग्य टाईमला बघितलं आम्हाला आणि त्यांनी बोलवून घेतलं आणि वाट दाखवून दिली कुठून कुठून जायचं आहे. सांगितले तर त्यांनी खरं, पण बघू पुढे आता कशी कशी वाट आहे, कशी वाट भेटते आणि काय. तिथून आल्यानंतर हा एक मार्किंग दिसलं आहे, तर इथून आता पुढे जातो आहे. पुढे पण झेंडा लावला आहे अशा तऱ्हेने. तर फायनली योग्य मार्ग सापडला असं वाटतंय. तर या एका पॉईंटपर्यंत येईपर्यंत थोडं वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथून पुढे थोडे मार्किंग लावलेत, त्यामुळे तुम्हाला समजेल मार्ग कुठून आहे काय आहे.
तर काकांनी सांगितल्याप्रमाणे खिंडीतून चढाई सुरू झाली. थोड्याच वेळात पोचेल आम्ही वरती. वाघोते गावातून ट्रेकला सुरुवात होते. सुरुवातीला शेतवाटा, त्यानंतर दाट जंगल आणि नंतर खिंड चढाई सुरू होते. या ट्रेकच्या चढाईमध्ये या भेटलेल्या दादांनी मला इथले एक फळ खायला दिले, जे की मी अजूनपर्यंत कधीच खाल्लं नव्हतं. हा ट्रेक करत असताना मला जवळच्या गावचे 2 मित्र भेटले, जे की माझ्यासोबतच गड सर करत होते. त्यातील एक जण म्हणजे त्याला काही बोलतासुद्धा येत नव्हतं. त्याने वरतून आम्हाला त्याचं गाव दाखवायचा प्रयत्न केला, म्हणजे वाटा दाखवण्याचा प्रयत्न केला, काही फळ खायला दिले. म्हणजे खूप छान वाटलं भेटून त्यांना. तर आता पोचलोय दरवाजाजवळ. तर आता गडमाथ्यावर पोचत आलोय. थोडा टाइम राहिलाय. सुमारे 800 वर्षाचा इतिहास लाभलेला कोहोज किल्ला हा एक महत्त्वाचा लष्करी किल्ला मानला जातो. इसवी सन 1665मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांकडे सुपूर्द करावे लागलेल्या 23 किल्ल्यांपैकी कोहोज हा एक किल्ला होता. खिंड चढून वरती आल्यानंतर आपल्याला प्रथमतः लागतं ते म्हणजे हे श्री कुसुमेश्वर माता मंदिर. आणि याच मंदिरासमोर आपल्याला पाहायला भेटतात शिवकालीन तोफा. या मंदिरालगतच आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात. कोहोज किल्ल्याचा इतिहास शिलाहार राजवटीपर्यंत पोहोचतो. तर पुढे यादव, गुजरात सुलतान, पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या काळातही या किल्ल्याचे महत्त्व प्राप्त झाले. किनारपट्टी आणि आसपासच्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला राजनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. भाले किल्ल्याकडे जात असताना आपल्याला सर्वप्रथम मारुतीरायांचे दर्शन घडते आणि इथूनच थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या गुहा पाहायला भेटतात. त्यानंतर पुढे आल्यानंतर पाण्याची टाके पाहायला भेटते.
कहोजच्या माथ्यावर आजही पाण्याच्या टाक्या, तटबंदीचे अवशेष आणि प्राचीन मंदिरे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. प्रत्येक दगड जणू शेकडो वर्षाच्या संघर्षाची कहाणी सांगतो. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाला रेलिंगचं काम केलं आहे आणि हे आहे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार. बालेकिल्ल्याचा शेवटचा भाग मंदिर आहे इथे. तर हे मंदिराकडे चालू आहे. दाखवतो म्हणजे.
तर आता बालेकिल्ल्यावरून खाली उतरलं. आता जायला निघणार आहे. थोडा थोडा पाऊस येतोय. त्या पावसाला निघता येणार नाही लवकर. सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला हा फक्त दगडांचा ढीग नाही, तो आपल्या स्वराज्याच्या इतिहासाचं जिवंत स्मारक आहे. कोहोजी त्यापैकी एकच शांत उभा असला तरी एकेकाळी रणगर्जनांचा साक्षीदार असावा. जर तुम्हाला ही गर्दीपासून दूर इतिहास आणि निसर्गाचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर किल्ले कोहोज नक्कीच तुमच्या ट्रेक लिस्टमध्ये असायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा सह्याद्रीच्या सफारींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटू एक नव्या गडाच्या नव्या प्रवासात. जय शिवराय.